नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक डॉक्टर S. M. कांबळे, भूगोल विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस, भाग 3 भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं ऑनलाईन टीचिंगमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, आपण अभ्यास करत आहोत भाग 3 सत्र क्रमांक 5 आणि पेपर क्रमांक 7 भौगोलिक विचारांचा विकास. या भौगोलिक विचारांचा विकास या पेपरमध्ये मॉड्यूल्स क्रमांक 1 जॉग्राफी इन एन्शियंट पिरियड, प्राचीन काळातील भूगोलशास्त्र. प्राचीन काळातील भूगोलशास्त्र या प्रकरणामध्ये एकूण 4 मुद्दे आहेत. 4 मुद्द्यांचा आपण अभ्यास करत आहोत. आतापर्यंत बरेच मुद्दे याच्यातले कव्हर झालेले आहेत. उदाहरणार्थ कॉन्ट्रीब्युशन ऑफ ग्रीक्स अँड रोमन्स. ग्रीक आणि रोमन शास्त्रज्ञांचे भूगोलाच्या विकासातील योगदान आपण सविस्तर पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या कालखंडामध्ये भूगोलाचा कसा विकास झाला त्यापैकी ग्रीक कालखंड आणि रोमन कालखंड अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. किंबहुना ग्रीक संस्कृती प्राचीन संस्कृती आहे की ज्या संस्कृतीमध्ये भूगोलाच्या उत्पत्तीची मुळे आपल्याला पाहावयास मिळतात. ग्रीक शास्त्रज्ञांनी भूगोलाविषयी अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे की ज्यांच्या संकल्पनावरती आधारित आजचा भूगोल विकसित झालेला आपल्याला आढळतो. त्यानंतर अरब जॉग्राफिकल थॉट्स. अरब शास्त्रज्ञांनी भूगोलाच्या विकासामध्ये दिलेलं आपलं योगदान किंवा अरब शास्त्रज्ञांचे भौगोलिक विचार हे आपण पाहिलेले आहेत. याचबरोबर इंडियन जॉग्राफिकल थॉट, प्राचीन भारतीयांच्या भौगोलिक संकल्पना किंवा प्राचीन भारतीयांचे भौगोलिक विचार, याच्यामध्ये अनेक भारतीय शास्त्रज्ञ आपण अभ्यासले की भारतीय शास्त्रज्ञांचा भूगोलाविषयी कसा दृष्टिकोन होता. भूगोल विषयाच्या संदर्भात त्यांनी वेगवेगळ्या संकल्पना कोणत्या मांडल्या. विश्वाची संकल्पना असेल, पृथ्वीची असेल, पृथ्वीच्या उत्पत्ती अशी आहे, पृथ्वीच्या आकाराविषयीची असेल, भूकंपाविषयीची, ज्वालामुखीविषयीची, जलाशयाविषयीची, भूमिखंडाविषयीची वेगवेगळ्या संकल्पना भारतीयांनी मांडलेल्या आहेत. त्याचे आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. मागील तासाला आपण मुद्दा क्रमांक 4 प्रकरण क्रमांक 1 मधील मुद्दा क्रमांक 4 एक्सप्लोरेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ जॉग्राफी म्हणजे शोध, सफरी आणि भूगोलाचा विकास. विद्यार्थी मित्र, प्रवास हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक भूगोलामध्ये मानला जातो. पण प्राचीन काळातील लोक प्रवास करत होते, मात्र वाहतुकीच्या साधनामध्ये प्रगती झालेली नव्हती. तरी सुद्धा लोक काही सागरी मार्गाद्वारे, काही खुष्कीच्या मार्गाद्वारे एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत होते. आणि हे प्रवास करण्याची मुख्य 2 कारणं होती. एक व्यापार करणे, दुसरं धार्मिक कारण. आणि मग याच्यातून व्यापारासाठी, धार्मिक कारणासाठी किंवा धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी ज्यावेळी लोक प्रवास करू लागले त्यावेळी त्यांच्या लक्षात असं आलं की हे नैसर्गिक परिस्थिती, हे नैसर्गिक घटक, हे पर्यावरण वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळं आहे. आणि मग हे वेगळं पण का आहे याचं कुतूहल जाणून घेण्यासाठी त्यांनी निरीक्षणं केली, त्यांनी ऑब्झर्वेशन केलं आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे काही त्यांनी संकल्पना मांडल्या, आपले विचार मांडले की ज्याच्यातून भूगोलाचा विकास पुढं होत गेला. खरं तर ग्रीक संस्कृतीचा उदय झाला, त्यानंतर रोमन संस्कृती अस्तित्वात आली. रोमन संस्कृतीचाही ऱ्हास झाला. नंतरच्या कालखंडामध्ये मात्र विज्ञानामध्ये फारशी प्रगती झाली नाही की ज्या कालखंडाला आपण अंधकार युग असं म्हणतो. अंधकार युग, डार्क एज. पण हाही काही पिरियड असतो, काही कालावधी असतो. तो निघून गेला आणि नंतर संशोधन युग सुरू झालं, एज ऑफ डिस्कव्हरी. विशेषतः डार्क युग जे आहे या युगामध्ये ख्रिश्चन धर्मियांचा फार मोठा पगडा लोकांच्यावरती बसलेला होता किंवा ख्रिश्चन समाजाचे प्राबल्य फार मोठ्या प्रमाणात होते. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये मात्र ख्रिश्चनांचाही अस्त होत आला किंवा ख्रिश्चन साम्राज्य संपुष्टात आला आणि इस्लाम साम्राज्य निर्माण झालं.
जसं की अरब शास्त्रज्ञ, 7व्या शतकानंतरचा 12व्या-13व्या शतकापर्यंतचा कालखंड हा अरब शास्त्रज्ञांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या कालखंडामध्ये अरब शास्त्रज्ञांनी जगातील विविध देशांना भेटी दिल्या, जगातील विविध प्रदेशांना भेटी दिल्या व्यापाराच्या निमित्तानं आणि धार्मिक स्थानांच्या भेटी देण्याच्या निमित्तानं. मग त्याच्यातून ज्ञानाची निर्मिती झाली, त्याच्यातून प्रवासातून ज्ञानाची निर्मिती झाली. अनेक अरब शास्त्रज्ञांनी प्रवास केलेले आहेत आणि त्या प्रवासादरम्यान त्यांनी निरीक्षणे केलेली आहेत. आणि मग हे असं करत करत हळूहळू भूगोलाचा विकास होत गेला, भूगोलाचा विकास होत गेला. जसा भूगोलाचा विकास होत गेला तसं मात्र भूगोलाच्या व्याख्याही बदलत गेल्या. पूर्वी भूगोलाची व्याख्या फक्त मर्यादित होती, पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र. पण नंतरच्या कालखंडामध्ये मात्र ही व्याख्या बदलली, कारण मानव आणि पृथ्वी यांच्यातील संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी भूगोलाची व्याख्या रूढ झाली. याला कारण एक महत्त्वाचं की अरब शास्त्रज्ञांनी ज्या वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये अभ्यास केला किंवा नवीन ज्ञानशाखांमध्ये अभ्यास केला, विशेषतः नागरी भूगोल, सामाजिक भूगोल, नगरांचा त्याने अभ्यास केला, नगरांची वर्णन केली, नगरांचं निरीक्षण केलं आणि मग छोट्या शहराचं रूपांतर मोठ्या महानगरामध्ये कसं होतं किंवा झालेलं आहे याचे त्यांनी वेगवेगळे दाखले दिलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या नगरांचे नकाशे त्यांनी तयार केले, नकाशाशास्त्राला. याचबरोबर काय की हे संशोधनाचं युग असल्यामुळे, संशोधनाच्या युगाला सुरुवात झाली असल्यामुळं वेगवेगळ्या यंत्रांचा शोध लागला. जसं चुंबकीय होकायंत्राचा शोध लागला. या चुंबकीय होकायंत्राच्या शोधामुळं सागरी प्रवास करणं अत्यंत सुलभ झालं, अत्यंत सुरक्षित झालं. प्राचीन काळामध्ये दिशा माहीत नव्हत्या. जर सागराच्या मध्यभागी जर आपण गेलो, जिकडं बघेल तिकडं पाणीच पाणी असतं, अशा वेळी आपल्याला दिशा समजून येत नाहीत. त्यासाठी होकायंत्राचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो, मार्गदर्शक म्हणून. आणि मग होकायंत्राचा ज्यावेळी शोध लागला त्यावेळी हे सागरी मार्गातून सागरी प्रदेशातून ज्यावेळी प्रवास करू लागले त्यावेळी ते प्रवास अचूक होऊ लागले, सुरक्षित होऊ लागले आणि सुलभही होऊ लागले. आणि त्यानंतर हळूहळू मग इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफी या संस्थेची स्थापना झाली आणि मग या संस्थेनं जगातील विविध तज्ज्ञांना, भौगोलिक तज्ज्ञांना बोलवलं, पाचारण केलं आणि त्यांच्याकडून माहिती घेतली, अभ्यास करून घेतला किंवा त्यांनी वर्णनं करून त्यांच्याकडून घेतली की जगाचं वर्णन कसं आहे, जगातील प्रदेश कोणकोणते आहेत. बरोबर. याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका जी आपल्याला पाहावयास मिळते ती शोध सफरींचा, शोध सफरींचा. कारण व्यापाराच्या निमित्तानं असेल किंवा धार्मिक ठिकाणांना भेटी द्यायच्या निमित्तानं असेल किंवा कुतूहलाच्या पोटी असेल, एखादा प्रदेश जाणून घ्यायचा असेल तर लोक प्राचीन काळापासून आज तागायत प्रवास करत आलेले आहेत, प्रवास करत आलेले आहेत. ज्ञानाची निर्मिती, ज्ञानाचे किंवा ऑक्युपेशन ज्याला म्हणू की हे प्रवासातून मोठ्या प्रमाणात ज्ञान मिळतं, भौगोलिक ज्ञान मिळतं. म्हणून जगातील प्राचीन काळातील व्यापाऱ्यांनी असेल, खलाशांनी असेल की वेगवेगळ्या जगातील वेगवेगळे प्रदेश शोधून काढले आणि मग त्या ज्ञानामध्ये भूगोल, विशेषतः विज्ञानाच्या ज्ञानामध्ये फार मोठ्या प्रमाणात भर पडली. भूगोलाचा विकास ही प्रवासावरतीच आधारित आहे, लोकांनी केलेल्या प्रवासावरती आणि प्रवास वर्णनावरती आधारित असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. भूगोलामधील शोध सफरी आणि त्यांचा भौगोलिक विकास. खरं तर या शोध सफरीमुळं किंवा या संशोधनामुळं भूगोलामध्ये एक आमूलाग्र बदल झाला. प्राचीन काळामध्ये असणाऱ्या ज्या भ्रामक कल्पना होत्या त्या कल्पना नाहीशा झाल्या. नवीन सत्यावरती आधारित वेगवेगळ्या संकल्पना लोक मांडू लागले, वेगवेगळे विचार लोक मांडू लागले आणि त्यामुळं मग भूगोल हे एक शास्त्र बनलं. विद्यार्थी मित्र, जगातील जे एक महत्त्वाचे जे शास्त्रज्ञ होऊन गेले, महत्त्वाचे प्रवासी होऊन गेले की ज्यांनी भूगोलाच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, त्यापैकी मार्को पोलो, ख्रिस्तोफर कोलंबस, वास्को दी गामा, फर्डिनांड मॅगेलन आणि कॅप्टन जेम्स कुक. ह्या 5 शास्त्रज्ञांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्यांनी भूगोलामध्ये किंवा विज्ञानामध्ये
एक वेगळ्या प्रकारची वर्णनं लिहून ठेवलेली आहेत की ज्याच्यामध्ये भौगोलिक संकल्पनांचा समावेश होतो. आता या 5 हे निवडक 5 आहेत. आपल्याला जगातील सगळे अति महान प्रवासीजन जर अभ्यास करायचा म्हटलं तर आपल्याला 1-2 वर्ष पुरणार नाहीत. इथं आपल्याला काय की विद्यापीठाने एक चौकट ठेवलेली आहे किंवा त्या चौकटीमध्ये आपल्याला राहूनच म्हणजे सिलेबस समोर ठेवूनच आपल्याला याचा अभ्यास करावा लागतो. मग याच्यामध्ये फक्त आपण 5 निवडक प्रवासी शोधलेले आहेत की ज्यांनी शोध सफरी घडवून आणल्या, यशस्वी मोहिमा केल्या, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर वन बाय वन आपण पाहू. फर्स्ट, मार्को पोलो. शोध सफरी व भौगोलिक विकासामध्ये मार्को पोलोंचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. किंबहुना मार्को पोलोंचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. मार्को पोलो यांचा कालखंड जर बघितला तर तो 1254 ते 1324, इसवी सन 1254 ते 1324 हा कालखंड मार्को पोलो यांचा समजला जातो. मार्को पोलो यांना एक महान प्रवासी, महान जागतिक प्रवासी म्हणूनही ओळखलं जातं. खरं तर प्रवासाचं बाळ कडू ह्यांच्या वडिलांच्याकडून किंवा आजोबांच्याकडून ह्यांना मिळालेलं आहे, विशेषतः वडिलांच्याकडून. कारण ह्यांचे पूर्वज जे आहेत, वंशज जे आहेत, आजोबा असतील, पंजोबा असतील, हे प्राचीन काळापासून व्यापार करत होते. मध्य पूर्वेकडील देशामध्ये व्यापारासाठी ते एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जात होते. खरं तर हे युरोपियन किंवा इटलीमधील फेनिस या ठिकाणचे हे मार्को पोलो. मग इथून ते मध्य पूर्वेकडील देशामध्ये व्यापार करत होते. फक्त वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांबरोबर सागरी प्रवास करण्याचं ठरवलं किंवा त्यांना सागरी प्रवासाचा लाभ मिळाला. मग ज्यावेळी वयाच्या 6व्या वर्षी वडिलांच्या बरोबर व्यापारासाठी हे घराच्या बाहेर पडले आणि सागरी मार्गाने त्यांनी व्यापाराला सुरुवात केली, प्रवासाला सुरुवात केली. आता 1260 खरं तर त्यांचा जन्म 1254चा आणि 1260 म्हणजे 6 वर्षानंतर किंवा 6व्या वर्षी, वयाच्या 6व्या वर्षी 1260 ते 1295 या जवळपास 35 वर्षामध्ये जगातील अनेक प्रदेशामध्ये ते फिरले, अनेक प्रदेशामध्ये त्यांनी प्रवास केला. खरं तर त्यांचा प्रवास करण्याचा मार्गसुद्धा या ठिकाणी तुम्हाला नकाशामध्ये दर्शवलेला आहे. पहा, फेनिस अगदी वरच्या डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जर दिसत असेल, इटलीमधील फेनिस, तिथून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. 35 वर्ष प्रवास केले. इथून बघा भूमध्य समुद्र, त्यानंतर तो साधारण अरेबियाचा उत्तरेकडचा भाग, तिथून ते उझबेकिस्तान, त्यानंतर तुर्कस्तान, इराण, इराक, इथून ते पुन्हा भारताच्या उत्तरेकडून ते चीनमध्ये गेले. चीनमधून ते मग पुन्हा खाली हे जे आले युनानकडे आले आणि मग तिथून आणखीन ते पुढं जाऊन चीनकडून तिबेटचं जे पामीर पठार आहे तिथून ते पुन्हा पॅसिफिक महासागराला किनारपट्टीवरून ते पश्चिम किनारपट्टीवरून ते खाली दक्षिणेकडे आले. चीनचा जो दक्षिण चीनचा समुद्र आहे तिथून ते व्हिएतनामला वळसा घालून पुन्हा अंदमान निकोबार बेटे किंवा सुमात्रा जवळून ते पुन्हा दक्षिण भारताच्या द्वीपकल्पाला त्यांनी वळसा घालून, म्हणजेच कुठून की बंगालच्या उपसागरातून पुन्हा त्यांनी भारताच्या दक्षिणेकडून श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान प्रवास करून पुन्हा ते उत्तरेकडे अरबी समुद्रातून पुढे गेले आणि मग पुन्हा इराण, इराक, तुर्किस्तान अशा पद्धतीनं पुन्हा ते काळा समुद्रमार्गे पुन्हा फेनिसला पोहोचले. पहा, फेनिस त्यांचा प्रवासाचा मार्ग जो आहे तो पहा. फेनिस, कॉन्स्टँटिनोपॉल, काळा समुद्र, क्रिमिया, अक्रा, तुर्कस्तान, इराक, इराण, अफगाणिस्तान, पामीरचे पठार, चीन इत्यादी अनेक प्रदेशामध्ये त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. अर्थात हा जो एवढा मोठा प्रवास त्यांचा जो आहे, हा संपूर्ण प्रवास 2 मार्गामध्ये विभागलेला आहे. काही ठिकाणी यांनी सागरी मार्गाने प्रवास केला तर काही ठिकाणी यांनी जमिनीवरून प्रवास केलेला आहे. जलप्रवास आणि भूप्रवास ही त्या ठिकाणी आपल्याला याच्यामधून नकाशावरून आपल्याला समजून येतं. जे
30-35 वर्ष प्रवास करणं इज नॉट अ जोक. किती मोठा अभ्यास असेल, किती मोठी त्यांच्याकडं शक्ती असेल, ऊर्जा असेल, की एवढा मोठा प्रवास करणं, संपूर्ण जगाचा जवळपास प्रवास करणं. हे अशा प्रकारे यांनी प्रवास केला आणि शेवटी 1995 मध्ये ते आपल्या मूळ गावी फेनिस या ठिकाणी परतले प्रवास करून. म्हणजे 30-35 वर्षांनंतर, 30-35 वर्ष प्रवास केल्यानंतर पुन्हा ते फेनिस या ठिकाणी पोहोचले. ज्यावेळी ते व्हेनिसला पोहोचले त्यावेळी त्या ठिकाणी फेनिस आणि जिनिव्हा ही राज्य होती. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना ज्या ज्या गोष्टी त्यांनी प्रवासाच्या दरम्यान पाहिल्या, निरीक्षणे केली, त्या संदर्भातले त्यांनी चिंतन मनन केलं. आणखीन हे सगळे प्रदेश किंवा हे सगळी वैशिष्ट्य त्यांनी नोंद करून ठेवण्याचं निश्चित केलं. हे निरीक्षण त्यांनी करत असताना हे जे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्यांनी प्रवास केले, तर त्याच्यामध्ये कशाचं त्यांनी निरीक्षण केलं, तर वेगवेगळ्या राज्यांना, वेगवेगळ्या प्रदेशांना, वेगवेगळ्या देशांना त्यांनी भेटी दिल्या. त्या देशांचं निरीक्षण केलं, त्या राज्यांचं निरीक्षण केलं, प्राकृतिक रचनेचं निरीक्षण केलं. भूउठाव जे आहेत, पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, खचदरी असेल किंवा डोंगरदऱ्या असतील, त्यांचंही प्राकृतिक दृष्टिकोनातून त्यांनी निरीक्षण केलं. एवढंच नाही तर वाळवंटी प्रदेशही त्यांना लागला मोठ्या प्रमाणात. त्या वाळवंटी प्रदेशाचं सुद्धा त्यांनी निरीक्षण केलं. म्हणजे एवढा मोठा प्रवास करत असताना ते प्राकृतिक वैशिष्ट्ये जी वेगवेगळी आहेत प्रदेशाला अनुसरून, ती वेगवेगळी प्राकृतिक वैशिष्ट्यांचं त्यांनी बारकाईनं निरीक्षण केलेलं होतं. अनेक नद्या लागल्या त्यांच्या प्रवास मार्गावरती. त्या नद्यांची खोरी कशी आहे, त्या नद्यांच्या खोऱ्यांचा अभ्यास केला, दाट जंगलांचा अभ्यास केला, त्याचबरोबर गवताळ कुरणांचाही अभ्यास केला. त्याचबरोबर भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे की ज्या ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश आढळतो, त्या बर्फाच्छादित प्रदेशाचाही यांनी अभ्यास केला. जे निरीक्षणं कोणत्याही एका घटकाचं निरीक्षण त्यांनी केलं नाही. निरीक्षणासाठी त्यांच्याकडं असंख्य भौगोलिक घटक त्यांच्या विचारामध्ये होते की ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या प्रदेशामध्ये ते जातील, त्या प्रदेशातील वेगळेपण त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते वेगळेपण त्यांनी निरीक्षणात्मक केलेलं आपल्याला आढळतं किंवा त्या वेगळेपणाची वैशिष्ट्ये त्यांनी समजावून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून हे अशा प्रकारचं जे वेगळेपण आहे की प्राकृतिक रचना असेल, भूउठाव असतील किंवा नद्यांची खोरी असतील, जंगला किंवा वनस्पतींचा भाग असेल, गवताळ कुर्ण आणि हिमाच्छादित प्रदेश, हे सर्व भौगोलिक घटक वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आपल्याला आढळतात. तेही सर्व एकाच प्रदेशामध्ये अशा प्रकारची भौगोलिक वैशिष्ट्ये आढळत नाहीत. पण ह्यांनी जो प्रवास केला त्या प्रवासामधील जी विविधता त्यांनी अभ्यासली, जे विविधतेचं निरीक्षण केलं, ज्या पर्यावरणीय घटकांचं निरीक्षण केलं, ते अत्यंत महत्त्वाचं होतं की जे ते नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी आपल्याला लिहून ठेवलेलं आढळतं. आता ज्यावेळी 1295 मध्ये ते ज्यावेळी पुन्हा ह्याला आले, फेनिसला आले, त्यावेळी फेनिस आणि जिनिव्हा यांच्यात युद्ध सुरू होतं. यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं, युद्धजन्य परिस्थिती होती. त्या युद्धामध्ये यांनी सहभाग घेतला. नुसता सहभाग घेतला नाही तर एका सैन्य तुकडीचे ते एक प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलेलं होतं. परंतु दुर्दैवानं याच युद्धामध्ये, फेनिस आणि जिनिव्हा याच युद्धामध्ये ते युद्धकैदी बनले. पहा की एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कशी कलाटणी मिळते की एवढा संपूर्ण प्रदेश फिरून आल्यानंतर ज्ञान संपादन केल्यानंतर, ज्ञानाचे ग्रहण केल्यानंतर किंवा एवढं निरीक्षण केल्यानंतर पुन्हा ज्यावेळी मूळ गावी हा माणूस परततो, त्यावेळी त्या ठिकाणची युद्धजन्य परिस्थिती उद्भवलेली असते. आपल्या त्या युद्धामध्ये किंवा आपल्या देशाच्या संरक्षण करण्याच्या दृष्टीनं किंवा आपल्या देशाबद्दल त्यांच्यामध्ये जी आत्मीयता होती, त्या आत्मीयतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या युद्धामध्ये सहभाग घेतला. प्रवास करणारा प्रवासी तो एक लढाऊ बनला, योद्धा बनला आणि एका प्रमुख तुकडीचं त्यांनी नेतृत्व केलं, सैन्य तुकडीचं नेतृत्व केलं. पण दुर्दैवानं त्यांना त्या ठिकाणी अटक झाली किंवा युद्धकैदी म्हणून बनावं लागलं. मग युद्धकैदी बनल्यानंतर त्यांनी
जो जगभर प्रवास केलेला होता किंवा जगातील अनेक प्रदेशांना भेटी दिलेल्या होत्या, त्या भेटीच्या दरम्यान त्यांनी ज्या गोष्टींचा अनुभूती घेतली होती, जे निरीक्षण केलेलं होतं, ते संपूर्ण निरीक्षण वर्णनात्मक पद्धतीनं लिहून ठेवण्याचा त्यांनी मानस केला. वर्णनात्मक पद्धतीने लिहून ठेवण्याचा मानस केला. आणि मग हे त्यांच्या सफरी आपण ज्याला म्हणू किंवा ज्यांना प्रवास म्हणू, ह्या सफरींचा वृत्तांत त्यांनी 2 पुस्तकामध्ये, 2 ग्रंथामध्ये लिहून ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यापैकी पहिला जो ग्रंथ आहे, बुक ऑन फेरियस एंटरप्राइजेस. बुक ऑन फेरियस एंटरप्राइजेस या नावाचा ग्रंथ मार्को पोलो यांनी लिहून ठेवलेला आहे. आणि दुसरा ग्रंथ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा समजला जातो की इल मिलियन. इल मिलियन हा सुद्धा जो ग्रंथ आहे तो सुद्धा प्रवासावरती आधारित आहे, प्रवास निरीक्षणावरती आधारित आहे किंवा त्यांनी घेतलेल्या अनुभवावरती आधारित आहे, की ज्याच्यामध्ये फक्त पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भौगोलिक सांस्कृतिक घटकांचं वर्णन, नैसर्गिक किंवा सांस्कृतिक घटकांचं वर्णन केलेले आपल्याला आढळतात. हे दोन्ही ग्रंथ फार जगप्रसिद्ध झालेत. आणि खरं तर इल मिलियन नावाचा जो ग्रंथ आहे, हा इल मिलियन नावाचा ग्रंथ नंतर अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाला किंवा इंग्रजीमध्ये सर्वप्रथम त्याचं भाषांतर झालं आणि त्यालाच त्यांनी नाव दिलं ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलो. इल मिलियन्स या हा जो ग्रंथ होता, या ग्रंथाला नंतर इंग्रजीमध्ये भाषांतर झाल्यानंतर त्याला नाव दिलं ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलो. पहा विद्यार्थी मित्रो, आज वाहतुकीची साधनं एवढ्या प्रचंड प्रमाणात विकसित झालेली आहेत, पण प्राचीन काळी 12व्या-13व्या शतकामध्ये वाहतुकीची साधनं नव्हती, रस्ते नव्हते, लोहमार्ग नव्हते. अशा काळामध्ये जंगलातून, वाळवंटातून, पर्वतातून, दऱ्याखोऱ्यातून या लोकांनी, या प्रवाशांनी प्रवास केलेले आहेत. फक्त नुसते प्रवास केले नाहीत, तर जी भौगोलिक वैशिष्ट्ये, जी भौगोलिक घटना आपल्याला आढळतील, डोळ्यांनी दिसतील, त्या घटनांचं वर्णन त्यांनी आपल्या ग्रंथरूपामध्ये मांडलेलं पाहावयास मिळतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, मार्को पोलो एक प्रसिद्ध प्रवासी किंवा महान जगप्रवासी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, ते मार्को पोलो 1324मध्ये निधन पावले. परंतु त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत ते आजही अजरामर आहेत. त्यांनी केलेला जो अभ्यास आहे, त्यांनी केलेले जे कष्ट आहे, त्यांनी मांडलेले ज्या संकल्पना आहेत, त्यांनी केलेली जे प्रवास वर्णन आहेत, ती भूगोलाच्या अभ्यासकाला नक्कीच मोलाची ठरलेली आहेत. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपली वेळ संपते. नाव आय विल स्टॉप हिअर अँड मीट अगेन टुमॉरो. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपण सहभागी झाल्याबद्दल. आपण पुन्हा भेटू नवीन शास्त्रज्ञ, नवीन प्रवासी शास्त्रज्ञ घेऊन. त्यांनी जगातील कोणकोणत्या प्रदेशांना भेटी दिल्या, कोणकोणती संकल्पना मांडल्या, त्याविषयी आपण जाणून घेऊ. धन्यवाद. पुन्हा एकदा घरी राहा, सुरक्षित राहा.